नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये जे आपण प्रॉफिट अँड लॉस घेतला होता, आता जे आहे आपण एक नेक्स्ट इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे त्याला सुरुवात करू. त्याचं नाव आहे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. सो लक्षात घ्या, फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आहे आणि लाईफच्या दृष्टिकोनातून पण खूप कामाचा चॅप्टर आहे. आता जर आपण बघितलं, आता जनरली सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यातला डिफरन्स बऱ्याच जणांना माहीत राहते किंवा मी एक वेळा सांगून देतो तुम्हाला. बघा, सिंपल इंटरेस्ट काय आहे, तर इथं फक्त जे आपण प्रिन्सिपल अमाऊंट घेतलेली आहे, म्हणजे पैसे आपण उधार घेतलेले आहे त्याच्यावरच आपल्याला इंटरेस्ट लागते. आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जे आहे तो जे पैसे आपण उधार घेतले त्याच्यावरही इंटरेस्ट लागते. ठीक आहे. आणि जो आपल्याला लागलेला इंटरेस्ट आहे त्याच्यावरही काय लागते, इंटरेस्ट लागते. या टर्मला आपण डिटेलमध्ये तर बघणारच आहे, पण या चॅप्टरच्या स्टार्टिंगला थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण बँकेमध्ये जे पैसे ठेवतो, म्हणजे आपण जे पैसे ठेवतो त्याच्यावर सिंपल इंटरेस्ट चार्ज होतो, आणि जे आपण बँकेकडून पैसे उधार घेतो त्याच्यावर बँक आपल्याला जे लावते तो कोणता इंटरेस्ट असते, कंपाऊंड इंटरेस्ट. पण एक तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जे बँकेमध्ये जॉईन होतात विद्यार्थी, है ना, जे बँकेचे एम्प्लॉई आहेत त्यांना जे आहे लोन जे आहे ते सिंपल इंटरेस्टने भेटते. हा बँकिंगमध्ये लागण्याचा अजून एक काय म्हणू आपण, बेनिफिट म्हणू, है ना. म्हणजे सिंपल इंटरेस्टने आपल्याला होम लोन, कार लोन किंवा फर्निचर लोन, जे काही तुम्हाला लोन पाहिजे आहे ते बँकेच्या एम्प्लॉईला कोण्या इंटरेस्टने भेटते, सिंपल इंटरेस्टनी. आणि अदर जे आहेत समजा कस्टमर आहे त्यांना बँक कोण्या यानी इंटरेस्ट देते, कंपाऊंड इंटरेस्टनी. आणि जे रेट ऑफ इंटरेस्ट राहतो त्याच्यात पण काय राहतो, चेंजेस राहतो. म्हणजे जे बँकेचे एम्प्लॉई आहे त्यांना समजा 7% असेल, तर जे कस्टमर आहे त्यांना 9 ते 10% राहतो. म्हणजे 2-3% बँकेच्या एम्प्लॉईला जे आहे लोन काय पडते, स्वस्त पडते. सो लागलेल्यांचा हा एक फायदा आहे, इथं बेनिफिट आहे, है ना. तर सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन प्रकार आहे. आता कोणालाही जेव्हा आपण लोन देतो किंवा कोणाकडनं लोन घेतो तर आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे की इंटरेस्ट कोणता आहे, म्हणजे समोरचा आपल्याला सिंपल इंटरेस्ट चार्ज करत आहे की कंपाऊंड इंटरेस्ट चार्ज करत आहे. ठीक आहे. आणि या चॅप्टरमध्ये जर बघितलं आपण, ठीक आहे, तर काही टर्म्स आहे. आता कोणाहीकडनं जेव्हा आपण लोन घेतो, म्हणजे कोणाकडनं पैसे उधार घेतो किंवा एखाद्याला पैसे उधार देतो, तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पहिली गोष्ट तर आपल्याला किती पैसे उधार पाहिजे, दॅट्स कॉल्ड अ प्रिन्सिपल. किती अमाऊंट आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ड्युरेशन, टाईम पिरियड ज्याला म्हणू आपण. ठीक आहे. किती वर्षासाठी किंवा किती महिन्यासाठी आपण ते लोन घेत आहे. आणि फार मोस्ट इम्पॉर्टंट, रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे त्याच्यावर जो आहे समोरचा किती रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करणार आहे. ठीक आहे. तर अशा ह्या 3 टर्म ज्या आहे आपल्याला काय पडतं, सर्वात जास्त सध्या कामात पडतात. तर एक एक करून आपण समजून घेऊ. प्रिन्सिपल, तर प्रिन्सिपल बघा, द मनी बॉरोड ऑर लेंट आउट फॉर अ सर्टन पिरियड, म्हणजे कुठल्या तरी टायमिंगसाठी आपण जे पैसे उधार घेतो किंवा एखाद्याला उधार देतो. म्हणजे मी जर एखाद्याकडून 2 वर्षासाठी पैसे उधार घेतले, है ना, तर मनी बॉरोड ऑर लेंट, उधार घेतले किंवा एखाद्याला उधार दिले, तर जेवढी अमाऊंट आपण उधार घेतली किंवा जेवढी अमाऊंट उधार दिली तर त्याला काय म्हणू आपण, प्रिन्सिपल. फॉर एक्झाम्पल मी बँकेकडून 2 लाख रुपयाचं लोन घेतलं, है ना, 2 लाख रुपीजचं, तर 2 लाख माझा काय झाला, प्रिन्सिपल. किंवा मी एखाद्याला 5 लाख रुपये उधार दिले, है ना, लेंड केले, तर तोही काय झाला, प्रिन्सिपल अमाऊंट झाली. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या की समजा मी एखाद्याला 5 लाख रुपये उधार दिले. आता ते जर 5 लाख रुपये माझ्याकडे असते, मी कोणाला उधार दिले नसते, तर हे पैसे असे पडून नसते, मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली असते, याच्यावर काहीतरी कमावलं असतं. नाही काही तर याला सेविंग अकाउंटमध्ये म्हणा, याची FD तरी केली असती, म्हणजे काही ना काहीतरी मला याच्यावर इन्कम सुरू राहिलं असतं. मग जर मी एखाद्याला उधार देत आहे तर याच्यावर मला इन्कम भेटायला पाहिजे. म्हणजे एखाद्याचे पैसे जर आपण वापरत आहे तर त्या वापरलेल्या पैशासाठी जो एक्स्ट्रा चार्ज आपण पे करतो त्याला काय म्हणतो आपण, इंटरेस्ट. ठीक आहे. सो म्हणून म्हटलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट. तर एक्स्ट्रा मनी पेड फॉर युजिंग अदर्स मनी इज कॉल्ड अ इंटरेस्ट. एखाद्याचा पैसा जो आपण वापरून राहिलो, जो की त्याच्याजवळ असता, तर त्यांनी काहीतरी त्याला इन्व्हेस्टमेंट करून पैसे कमावले असते, तर तो जेवढे कमवू शकतो तेवढे आपल्याला काय करणं आहे, त्याला पे करणं आहे. ठीक आहे. तर जो एक्स्ट्रा मनी आपण प्रिन्सिपलवर पे करतो, त्याचे पैसे वापरण्यासाठी जो एक्स्ट्रा पैसा पे करतो त्याला काय म्हणतो आपण, रेट ऑफ इंटरेस्ट.
म्हणजे मी एखाद्याजवळून समजा 100 रुपये घेतले आणि नेक्स्ट इयर त्याला 110 रुपये वापस केले, तर 10 रुपये मी त्याला एक्स्ट्रा दिले. कशाचे दिले? तर त्याचे 100 रुपये यूज करायसाठी 10 रुपये त्याला काय दिले? एक्स्ट्रा दिले. म्हणजे मी असं कन्सिडर केलं की हे 100 त्याच्याजवळ असते, तर वर्षभरात त्यांनी 100चे नाही की 110 तरी बनवले असते, असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज अ टाईम पिरियड, की किती काळासाठी दिलेले आहे. ठीक आहे. 1 वर्षासाठी दिले, 2 वर्षासाठी दिले. आता होम लोन असेल तर 15-15, 20-20 वर्ष राहते, है ना. कार लोन म्हणा 5-6 वर्षासाठी, पर्सनल लोन, तर असे लोनचे बरेचसे प्रकार आहेत. तर वेगवेगळा त्याच्यासाठी काय असतो? टाईम पिरियड. जशी ज्याची नीड आहे तेवढ्या टाईम पिरियडसाठी तो काय घेतो? उधार घेतो. या 3 टर्म महत्त्वाच्या आहे, प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाईम पिरियड. आणि या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायसाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या चॅप्टरमध्ये जे आहे, प्रिन्सिपल इज ऑलवेज अ 100%. प्रिन्सिपलला ऑलवेज काय करायचं? कन्सिडर करायचं आपल्याला 100%. आपण बघितलं आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये जे आहे आपण होतो, तुम्ही जर बघितलं असेल तर. ठीक आहे. आणि आपल्या सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पूर्ण या कन्सेप्टवर डिपेंड आहे की प्रिन्सिपल इज ऑलवेज 100%. ओके. सो याला क्लिअर करतो मी. आणि हे काही फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले लक्षात घ्या. की फॉर्म्युला आहे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PRT/100, प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू काय? टाईम पिरियड. P फॉर प्रिन्सिपल, R फॉर रेट ऑफ इंटरेस्ट आणि T फॉर इज अ टाईम पिरियड आणि अपॉन किती? 100. तर हे पहिलावाला. ठीक आहे. तर हा ओनली सिम्पल इंटरेस्टचा आहे. आपल्याला जर टोटल अमाऊंट काढायची आहे तर टोटल अमाऊंट म्हणजे काय राहते? की जे पैसे आपण उधार दिले आणि त्याच्यावर जो इंटरेस्ट भेटला, त्या दोघांची ॲडिशन म्हणजे काय झालं आपल्यासाठी? टोटल अमाऊंट. म्हणून P फॉर प्रिन्सिपल आणि SI फॉर अ सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. हे झालं सिम्पल इंटरेस्टच्या वेळेला. कंपाऊंड इंटरेस्टसाठी बघा, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P(1 + R/100 रेस्ट टू दी पॉवर T. हा खाली नसताना पॉवरमध्ये आहे T. ठीक आहे. रेस्ट टू दी पॉवर T मायनस P. तर इथलाही T हा पॉवरमध्ये आहे. इथं जर आपण ॲडिशन करतो तर तुमच्या लक्षात येईल की एक P काय होऊन जातो? कॅन्सल. म्हणजे P प्लस कंपाऊंड इंटरेस्टचा तुम्ही फॉर्म्युला टाकसाल P(1 मायनस काय आहे? 1 + R/100 रेस्ट टू दी पॉवर T. ठीक आहे. आणि मायनस काय होता? P. तर हा मायनस P प्लस P काय होऊन जाते? कॅन्सल. तर काय उरलेला आहे? P(1 + R/100 रेस्ट टू दी पॉवर T. तर अशा प्रकारे तो फॉर्म झालेला आहे. तर हा झाला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला. हा कंपाऊंड इंटरेस्टचा, हा टोटल अमाऊंट सिम्पल इंटरेस्टच्या वेळेसाठी फॉर्म्युला आणि टोटल अमाऊंटचा कंपाऊंड इंटरेस्टच्या वेळेसाठी फॉर्म्युला. त्या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला कमीच आहे, तरी पण मी ऑलवेज तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्झाम्पल कधी हार्ड होते तर आपल्याला त्याचं काय माहिती पाहिजे? बेसिक माहिती पाहिजे. बेसिक फॉर्म्युलावरच ते सॉल्व होते. ठीक आहे. सो हे लिहून घेसाल. याला एक्झाम्पल बघू आपण कशा आहेत तर. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल बघा. प्रिन्सिपल इज ₹1000. सिम्पल एक्झाम्पल आहे की आपल्याला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला काय समजून घ्यायचा आहे, इथं डिफरन्स समजून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हे प्रॉब्लेम आहे. तर प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1000, 2 वर्ष टाईम पिरियड आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10% पर ॲनम. आणि आपल्याला काय विचारलं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमधला फरक विचारलेला आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, पहिले मी घेतो सिम्पल इंटरेस्टवर. ठीक आहे. तर प्रिन्सिपल अमाऊंट आपली 1000 आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 1000. व्यवस्थित लक्षात घ्या. आणि याच्यावर इंटरेस्ट किती लागणार आहे? 10%. इंटरेस्ट लागणार आहे आपला 10%. मग आता हे 10% कशावर लागतील? पहिला आपण सोडवत आहे सिम्पल इंटरेस्टने. ठीक आहे. तर 10% 1000चे 10% किती होतात? तर 100. म्हणजे आपल्याला पुढल्या वर्षी जर परत करायचं काम पडलं तर किती रुपये परत करावं लागतील? ज्याच्यावर आपण 1000 रुपये घेतले त्याला 1100 रुपये आपल्याला काय करावं लागतील? परत करावं लागतील. पण समजा आपण आणखी 1 वर्ष लावलं तर आपल्याला पुन्हा 10% इंटरेस्ट पडेल. पण आपलं प्रॉब्लेम आता हे जे पहिलं सुरू आहे फर्स्ट पार्ट, तो कशाचं सुरू आहे? सिम्पल इंटरेस्टचा. तर सिम्पल इंटरेस्टमध्ये लक्षात घ्या, हा 10% पुन्हा कशावर वाढेल? 1000वर. तर 1000चे 10% किती? 100. म्हणजे हे होते 1100. तर पुढल्या वर्षी आपल्याला पे करावं लागतील 1200. म्हणजे एका वर्षाला 100 रुपये, दुसऱ्या वर्षाला 100 रुपये. तर 100 किती झाले? 200. आणि 1000 रुपये आपला जो आहे तो प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे 200 रुपये आपल्याला पे करावं लागतील 2 वर्षात. ठीक आहे. पण हेच जर अमाऊंट आपण कंपाऊंड इंटरेस्टने घेतली असेल, सेम अमाऊंट, प्रिन्सिपल अमाऊंट 1000 रुपीज, तर इथं पुन्हा आपल्याला 10% इंटरेस्ट भेटेल 1 वर्षाचा.
तर आपल्याला भेटेल 1100 रुपये आपल्याला भेटतील, किंवा आपल्याला समोरच्याला परत करावं लागतील. किती परत करावं लागतील? 1100. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की फर्स्ट इयरसाठी इथं लिहितो मी, फॉर फर्स्ट इयर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल्स टू काय? कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे एका वर्षासाठी जर तुम्ही लोन घेतलं असेल तर मग ते सिम्पल इंटरेस्ट नसो की कंपाऊंड इंटरेस्ट नसो, काही फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी काय राहतात? पहिल्या वर्षीसाठी सेम राहतात. तुम्ही जेव्हा 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष लावता तेव्हा मात्र फरक पडतोय. ठीक आहे. आता पुन्हा 10% लागेल, पण 10% आता जे लागतील ते 1100चे लागतील. कितीचे लागतील? 1100चे. ठीक आहे. म्हणजे सिम्पल इंटरेस्टमध्ये हा 10% 1000वरच लागला होता. कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जी वाढलेली अमाऊंट आहे त्याच्यावर सुद्धा लागतो. म्हणजे आपल्या अंगावर असं समजा त्याचे जे आहे किती झालेले आहेत आता? 1100. ठीक आहे. तर 1100 रुपयावर इंटरेस्ट लागेल 10%. 1100चे 10% किती होतात? 110. म्हणजे 1100 अधिक 110 किती? 1210. तर अशा आपल्याला पे करावं लागतील. म्हणजे अजून जर हे जे 10 लागते, म्हणजे जी आपण अमाऊंट घेतली आपल्याला पे करणं आहेच पुढच्या वर्षी. आणि हे जे 100 रुपये आपल्यावर व्याज लागलं त्याचेही 10% पे करणं आहे आपल्याला. ठीक आहे. तर 10% ऑफ 1000 किती रे? 100. आणि 10% ऑफ 100 किती? 10. म्हणजे टोटल किती पे करावं लागू राहिले आपल्याला? 110. किती पे करावं लागू राहिले? 110. तर अशा प्रकारे समजा हा किती बनला? 110 बनला. तर हे तुम्हाला समजायसाठी आहे की 10% प्रिन्सिपल अमाऊंटवरही लागू राहिले आपले, आणि 10% कशावर लागू राहिले? इंटरेस्टवर पण लागू राहिले नेक्स्ट इयरला. ठीक आहे. मग आता आपल्याला विचारलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट. तर 2 वर्षात कंपाऊंड इंटरेस्ट भेटला 210, सिम्पल इंटरेस्ट भेटला 200. तर 210 मायनस 200 किती रे? 10. ठीक आहे. म्हणजे आपल्याला फरक कितीचा पडला? 10 रुपयाचा. आता विचार करा, 1000 रुपयावरच 10 रुपयाचा फरक पडला, तर असे जर लाखांना पैसे घेतले तर किती रुपयाचा फरक पडत असेल. म्हणून मी सांगितलं बँकेच्या एम्प्लॉईला जे आहे, जर तुम्ही बँकेमध्ये जॉईन होता तर तुम्हाला इंटरेस्ट जो आहे सिम्पल इंटरेस्ट पडतो, त्याचा खूप सारा बेनिफिट असतो, है ना. सो नेक्स्ट प्रॉब्लेम लक्षात घ्या. एक मिनिट. सो हे बेसिक झालं आपलं. तुम्हाला लक्षात आलं असेल डिफरन्स जो आहे तो सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सम ऑफ मनी ॲट अ सिम्पल इंटरेस्ट अमाउंट्स टू ₹650 इन 3 years and ₹750 इन 5 years. व्हॉट इज द प्रिन्सिपल अँड रेट ऑफ इंटरेस्ट. एका अमाऊंटचे 650 रुपये होते म्हणते 3 वर्षात, आणि 750 रुपये होते 5 वर्षात. तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. म्हणजे हे कोण्या रेट ऑफ इंटरेस्टनं होत आहे. आणि दुसरा काढायचा आहे की प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, म्हणजे किती पैसे आपण उधार दिले होते किंवा किती पैसे जे आहे ते उधार घेतले होते. ठीक आहे. लक्षात घ्या, एक अमाऊंट आहे जिचे 650 रुपये आपले होत आहेत. किती वर्षात होत आहेत? तर 3 वर्षात. आणि 750 रुपये होत आहे जे की होत आहे 5 वर्षात. कोणती अमाऊंट आहे आणि काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे हे काही आपल्याला माहीत नाही. आणि प्रॉब्लेम जे आहे ते माहिती आहे कशाचा आहे? तर माहिती आहे सिम्पल इंटरेस्ट. प्रॉब्लेम कशाचा आहे? सिम्पल इंटरेस्ट. आता सिम्पल इंटरेस्टमध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला आहे की सिम्पल इंटरेस्टमध्ये ऑलवेज प्रिन्सिपलवरच अमाऊंट वाढते. म्हणजे एका वर्षाला जी अमाऊंट वाढली दुसऱ्याही वर्षी तेच वाढते. जसं आपण 1000वर बघितलं तर पहिल्या वर्षी 100 वाढले, दुसऱ्याही वर्षी किती वाढले? 100. जर तिसरंही वर्ष आलं तर अजून किती वाढतील? 100च. ठीक आहे. तर दरवर्षी सेम अमाऊंट वाढते. तर यातला डिफरन्स बघून घ्या. त्याच कॉन्सेप्टवर आपण याला सॉल्व्ह करू शकतो. तर 750 आणि 650 मध्ये डिफरन्स कितीचा आहे रे? 100चा. किती रुपयाचा डिफरन्स आहे? 100 रुपयाचा. इथे जर बघितलं तर 2 वर्षाचा. म्हणजे 2 वर्षाला 100 रुपये वाढून राहिले असं आपण कन्सिडर करू शकतो. 2 वर्षात जर 100 रुपये वाढले तर एका वर्षात किती वाढले असतील? 50 रुपये. एका वर्षात किती वाढले असतील? 50 रुपये. बरोबर आहे. मग आपल्याला जर 3 वर्षाचा हिशोब काढायचा आहे, ठीक आहे, समजा एक तर प्रॉब्लेम 3 वर्षावर सॉल्व्ह होईल, नाही तर 5 वर्षावर. तर 3 वर्षात किती वाढतील? 150 रुपये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या 650 रुपयामध्ये 150 रुपये जे आहे तो काय आहे? इंटरेस्ट आहे. मग आपल्याला माहिती आहे टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू काय असते? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता टोटल अमाऊंट माहिती आहे आपल्याला किती आहे? 650 रुपये. प्रिन्सिपल अमाऊंट माहीत नाही.
आणि इंटरेस्ट किती भेटू आला 3 वर्षात 150 रुपये. याच्यावरून प्रिन्सिपल अमाऊंट काढून शकतो आपण 500 रुपये है ना. 650 मायनस 150 किती होतील 500. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली 500 रुपये. आणि आपल्याला काढायचं आता रेट ऑफ इंटरेस्ट. तर आपले दरवर्षी किती रुपये वाढून राहिले 50 रुपये. आणि किती रुपयावर वाढून राहिले तर 500 रुपयावर. 50 500च्या किती पर्सेंट आहे असं जर याला सॉल्व केलं तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा भेटून जाईल. तर हे 20 कॅन्सल आणि हे 5 किती 50. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती झाला 10% पर ॲनम. म्हणजे एका वर्षाला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10%. तर अशा प्रकारे हे जे आहे प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. प्रिन्सिपल अमाऊंट आला आपलं 500 आणि दर वर्षाला 50 वाढून राहिले. तर ते तसंही काढता येते 50 500च्या किती पर्सेंट आहे तर 10%. हे करायची आवश्यकता नाही आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. बघ मागचं जे प्रॉब्लेम आहे तसं हे सेम प्रॉब्लेम आहे. चाहे तो तुम्ही पहिले ट्राय करू शकता. ठीक आहे. होमवर्क प्रॉब्लेमसारखं करायला. ठीक आहे. आणि नंतर करून पाहिल्यानंतरच व्हिडिओला प्ले करा म्हणजे लक्षात. आता सम ऑफ अमाऊंट 550 इन 5 इयर. एका अमाऊंटचे 550 रुपये होतात 5 वर्षात आणि 600 रुपये होतात 6 वर्षात. मागच्या प्रॉब्लेमसारखं सेम प्रॉब्लेम आहे. याच्यात जर बघितलं तर 50 रुपयाचा डिफरन्स आहे आणि इकडे 1 वर्षात. तर 1 वर्षात 50 रुपये वाढून राहिले. ठीक आहे. तर समजा आपण 6 वर्षावर सोडू तर 6 वर्षात किती वाढले असतील रे तर 6 पंच 30 म्हणजे 300 रुपये. एका वर्षात 50 रुपये तर 6 वर्षात किती रुपये 300 रुपये है ना. तर मग आता आपण जर मगासारखं बघितलं टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. याच्यात तुम्ही व्हॅल्यू पुट केला तर प्रिन्सिपल बरोबर भेटून जाईल तुम्हाला 300. कारण टोटल अमाऊंट 600 सिम्पल इंटरेस्ट 300. 600मधून 300 गेले 300 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे 300 आणि दरवर्षी किती रुपये वाढत आहे तर 50 रुपये. तर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तर 50 रुपये किती रुपयावर वाढून राहिले आपले 300 रुपयावर है ना. तर 50 300च्या किती पर्सेंट आहे असं जर तुम्ही केलं तर आन्सर निघून जाईल. 20 कॅन्सल 50 भागेला 3. तर तुम्ही असंही म्हणू शकता 16 48. ठीक आहे. 48 आणि 2 किती 50. 16 2/3% म्हणजे याला तुम्ही 16.66%. रेट ऑफ इंटरेस्ट काय झाला इथं 16.66%. तसंही प्रॉब्लेम होमवर्कच आहे मागच्या प्रॉब्लेमसारखं. ट्राय करून घे जा. मला आन्सर मी तसं काढून दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. अँड अमाऊंट बिकम्स ₹8,800 इन 4 इयर. एका अमाऊंटचे 8,800 रुपये होतात 4 वर्षात. ॲट 15% पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 15% पर ॲनम. व्हॉट इज द अमाऊंट. तर विचारलेलं काय आहे आपल्याला अमाऊंटच विचारली आहे. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की दिलेली अमाऊंट आहे विचारलेली अमाऊंट आहे. तर लक्षात घ्या अँड अमाऊंट बिकम्स म्हटलेला आहे. कोणता शब्द आलेला आहे इथं बिकम्स. आणि बिकम्सचा अर्थ काय होतो बनणे. आता कुठलीही गोष्ट काहीतरी बनते केव्हा जेव्हा आपण काय करतो एखाद्या प्रोसेसमधून तिला काढतो. ठीक आहे. म्हणजे 8,800 व्हायसाठी तिला काहीतरी प्रोसेसमधून जावं लागलं असेल. म्हणजे काहीतरी वर्ष वाट पाहावी लागली असेल आणि काहीतरी वर्ष वाट पाहिल्यानंतर आपल्याला कोणती अमाऊंट भेटत असते मॅच्युरिटीवर टोटल अमाऊंट भेटते. म्हणजे ही जी अमाऊंट आहे आपल्याला कोणती अमाऊंट दिलेली आहे टोटल अमाऊंट ॲट मॅच्युरिटी अमाऊंट किंवा टोटल अमाऊंट. ठीक आहे. किंवा अमाऊंट बिकम्स असं लक्षात ठेवा. बिकम्स नंतर येणारी जी अमाऊंट आहे ते कोणती अमाऊंट राहते टोटल अमाऊंट. ठीक आहे. टोटल अमाऊंट किती आहे आपली 8,800 4 इयर्स. टाईम पिरियड जर बघितला तर आपल्याला किती वर्षात दिलेला आहे 4 वर्षाचा. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 15% पर ॲनम. म्हणजे एका वर्षाला किती 15% पर ॲनम. व्हॉट इज द अमाऊंट म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल विचारलेलं आहे. इथं विचार काय आहे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ते विचारलेली आहे. तर आता लक्षात घ्या आणि इथं आपल्याला हे नाही दिलेलं आहे की प्रॉब्लेम कंपाऊंड इंटरेस्टचा आहे. तर असं जर आपल्याला दिलेलं असेल की प्रॉब्लेम सिम्पल इंटरेस्टचा आहे की कंपाऊंड इंटरेस्टचा आहे तर काय कन्सिडर करायचं प्रॉब्लेम कन्सिडर करायचं सिम्पल इंटरेस्टचं. कशाचा प्रॉब्लेम कन्सिडर करायचं सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये सरळ आहे लक्षात घ्या. एका वर्षाला 15% आपल्याला इंटरेस्ट लागू राहिला तर 4 वर्षाला किती. आता सिम्पल इंटरेस्टमध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट भेटत सरळ आपण काय करू शकतो मल्टिप्लिकेशन करू शकतो इथं. ठीक आहे. तर 15 चौक किती रे 60%.
म्हणजे आपल्याला टोटल इंटरेस्ट किती भेटू राहिला 60%. आणि आपल्याजवळ कोणती अमाऊंट आहे 8,800 रुपये ही टोटल अमाऊंट आहे. आणि सिम्पल इंटरेस्टच्या वेळेला टोटल अमाऊंट म्हणजे काय होते तर प्रिन्सिपल प्लस सिम्पल इंटरेस्ट. तर टोटल अमाऊंट आहे आपल्याजवळ 8,800. प्रिन्सिपल आपण मी तुम्हाला सांगितलं या चॅप्टरमध्ये ऑलवेज 100% कन्सिडर करायचं. आणि सिम्पल इंटरेस्ट किती आला आपला 60%. म्हणजे हा होऊन जाईल 160%. आणि 160% म्हणजे काय म्हणू शकतो आपण 8,800. तर आपल्याला काय आहे आपल्याला काढायचं आहे प्रिन्सिपल अमाऊंट. आणि प्रिन्सिपल अमाऊंट ऑलवेज किती 100%. म्हणजे आपण इथून कॅल्क्युलेशन लावू शकतो 160% म्हणजे 8,800. तर 100% म्हणजे ठीक आहे. तर याचा क्रॉस मल्टिप्लाय आपण करत असतो. 8,800ला 100 मल्टिप्लाय होऊन जाईल आणि डिवाइडला कोण येईल 160. तर इथं जर 0 कॅन्सल आणि इथं जर भाग दिला तर 85. तर 55 गुणिला 100 म्हणजे किती 5,500. तर ही निघाली आपली प्रिन्सिपल अमाऊंट. तेच आपल्याला कळायचं होतं व्हॉट इज द अमाऊंट. म्हणजे आपले जे पैसे आपण उधार दिले होते किंवा उधार घेतले होते ते किती होते 5,500. ठीक आहे. 1685 असं झालेलं आहे. आणि 5,500चे आपल्याला शेवटी परत किती करावं लागले तर 8,800. कारण 60% काय लागलं त्याच्यावर इंटरेस्ट लागला. ठीक आहे. सो इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इंटरेस्ट जर दिला नसेल सिम्पल इंटरेस्ट आहे की कंपाऊंड इंटरेस्ट आहे तर कोणता इंटरेस्ट कन्सिडर करायचा आपल्याला सिम्पल इंटरेस्ट. आणि दुसरी गोष्ट बिकम्स नंतरची अमाऊंट किंवा ॲट मॅच्युरिटी नंतरची अमाऊंट जी असते ती कोणती अमाऊंट असते टोटल अमाऊंट. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी साईडला लिहून घेसाल. याला पण लिहून घेसाल. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा इथे. इफ रुपीज 20,000 इज गिवन ॲज अ लोन फॉर अ पिरियड ऑफ 3 years ॲट अ इंटरेस्ट रेट ऑफ 5%, 7% and 9% फॉर the first, second and third year, what is the total amount that need to be paid at the end? If 20,000 given as a loan म्हणजे 20,000 रुपये लोन दिलं तर 20,000 रुपये कोणती अमाऊंट झाली आपल्यासाठी प्रिन्सिपल अमाऊंट फॉर अ पिरियड ऑफ 3 year. टाईम पिरियड किती आहे 3 वर्ष. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो चेंज होत जाणार आहे. म्हणजे एका वर्षात जर समोरच्यांना पैसे परत केले त्याला 5% लागेल. अजून 1 वर्ष लावलं तर इंटरेस्ट वाढून जाईल 7% होईल. आणि अजून 1 वर्ष ठेवलं तर इंटरेस्ट अजून वाढून जाईल म्हणजे किती होऊन जाईल 9%. म्हणजे चेंजिंगवाला रेट ऑफ इंटरेस्ट आहे की त्यांनी लवकर पैसे काय केले पाहिजे पे केले पाहिजे. एका वर्षाच्या अंतर्गत पे करते त्याला 5% इंटरेस्ट भरणं आहे. अजून 1 वर्ष लावते तर अजून 7% लागते ना अजून नेक्स्ट इयरसाठी आणखी वाढतील 9%. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर इंटरेस्ट दिलेलं नाही आहे. तर इंटरेस्ट कोणता राहील इथं सिम्पल इंटरेस्ट. आणि आपल्याला विचारलं आहे व्हॉट इज द टोटल अमाऊंट दॅट नीड टू बी पेड ॲट द एंड. कोणती अमाऊंट टोटल अमाऊंट किती पे करावं लागेल शेवटी ते आपल्याला काढायची आहे. आणि कुठला इंटरेस्ट आहे हे सांगितलं नाही आहे तर मी तुम्हाला सांगितलं अशा वेळेला कोणता इंटरेस्ट कन्सिडर करायचा आपण सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. आता सिम्पल इंटरेस्टमध्ये सरळ सरळ इंटरेस्टची ॲडिशन होते 5, 7 आणि 9. म्हणजे समजा डायरेक्ट यानं 3 वर्षांनाच पैसे परत केले तर पहिल्या वर्षासाठी त्या अमाऊंटवर 5% लागेल, दुसऱ्या वर्षासाठी 7 आणि तिसऱ्या वर्षासाठी किती 9. तर याची जर तुम्ही ॲडिशन केली 7, 5, 12, 12, 9 किती रे 21. म्हणजे टोटल इंटरेस्ट किती लागू राहील त्याला 21%. ठीक आहे. आपल्याजवळ प्रिन्सिपल अमाऊंट आहे टोटल अमाऊंट आपण काढू शकतो. प्रिन्सिपल ऑलवेज 100% आणि 100% म्हणजे आपल्याजवळ आहे 20,000 रुपये. आणि आपल्याला काढायची आहे टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंटमध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट काय राहतो ॲड राहतो. तर प्रिन्सिपल 100 आणि इंटरेस्ट 21. 100 अधिक 21 किती 121% म्हणजे किती. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम होईल. तर एक्स बरोबर 20,000 गुणिला 121 भागेला 100. तर हे 2 0 2 0 कॅन्सल. 121 दोन्ही 242 होऊन जातील आणि हे 2 0. म्हणजे आपल्याला 3 वर्षानंतर किती रुपये पे करावं लागतील त्याला 24,200 रुपये जे आहे परत करावं लागतील. म्हणजे आपण लोन घेतलं होतं 20,000 रुपये आणि 3 वर्षानंतर परत किती करावं लागलं आहे 24,200. 4,200 जो आहे तो काय झाला आपला सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. सो पुन्हा तेच आलेलं आहे की एक्झाम्पलमध्ये जर दिलेलं नसेल इंटरेस्ट कोणता आहे तर कुठला इंटरेस्ट कन्सिडर करायचा सिम्पल इंटरेस्ट. ओके. सो याला क्लिअर करतो मी. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण.
तर नेक्स्ट एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं ते कंपाऊंड इंटरेस्टचं आहे. व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000 फॉर 2 years ॲट द रेट ऑफ 12% पर ॲनम. म्हणजे इथं जर बघितलं आपल्याला व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹5,000, 5,000वर किती कंपाऊंड इंटरेस्ट भेटणार, म्हणजे आपलं जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते आहे ₹5,000. ठीक आहे. टाईम पिरियड आहे 2 वर्ष. ॲट द रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12% पर ॲनम. पर ॲनम म्हणजे एका वर्षाला 12%. व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज, म्हणजे काढायचा काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट किती पे करावं लागेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला माहिती आहे की कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट लागते. तर इथं जर आहे एक सरळ फॉर्म्युला आहे बघा, कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे एक, तो बऱ्याच जागी आपण बघितलाही असेल. A+B AB/100. याला पर्सेंटेजमध्ये नेट पर्सेंटेज चेंजमध्ये आपण बघितला आहे या फॉर्म्युला. मी तेव्हा सांगितलंही होतं की कंपाऊंड इंटरेस्टसाठी फॉर्म्युला काय आहे, सेम आहे. तर इथं पहिल्या वर्षालाही 12% आहे आणि दुसऱ्या वर्षालाही किती पर्सेंट आहे, 12. म्हणजे इथं A पण 12 आहे आणि B पण 12 आहे. तर तुम्ही इथं असं करू शकता 12 + 12 है ना, आणि हे 12 × 12 डिवायडेड बाय किती रे, 100. तर 12 आणि 12 हे 24 होतात. आता 12 × 12 म्हणजे 12चा स्क्वेअर, तर तो होतो 144 डिवायडेड बाय किती, 100. म्हणजे 24 + 144/100 म्हणजे किती, 1.44. तर याची जर ॲडिशन केली तर ते येते 25.44%. ठीक आहे. तर आता हे तुम्हाला समजायसाठी एवढं करून दिलेलं आहे, लक्षात घ्या. हे जर तसं बघितलं तुम्ही तर तोंडी पण तुम्ही इथपर्यंत पोचू शकता. आता तुम्ही म्हणसाल कसं, बघा मी तुम्हाला सांगतो. 12% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, तर 12चे करायचे डबल. 12चे डबल किती होतात, 24. आणि 12चा स्क्वेअर किती होतो, 144/100 म्हणजे किती, 1.44. तर 24 + 1.44 किती होऊन आला आपला, 25.44. ठीक आहे. असंच जर समजा आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट 20% दिला असेल तर त्याचं कसं होईल, लक्षात घ्या. 20चे डबल किती, 40. 20चा वर्ग 400/100 म्हणजे किती, 4. 40 + 4 किती, 44 झालं. म्हणजे 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट 20% किती निघेल, 44. समजा 15 असेल तर 15साठी काय करसाल, 15चे डबल 30. 15चा स्क्वेअर 225/100 म्हणजे 2.25. तर 2 वर्षाचा 30 + 2.25 किती, 32.25. तर असं कुठलंही जरी असेल, तुम्हाला स्क्वेअर जर पार्ट असतील तर बरेचसे तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी पोहोचू शकता. फॉर्म्युला लावायची आवश्यकता नाही आहे. अजून जर एखादा बघायचा असेल तर बघा 18चा बघू. 18चे डबल किती, 36. 18चा स्क्वेअर किती, 324/100 म्हणजे 3.24. तर 36 + 3.24 किती झाले, 39.24. तर असं जर केलं तर हा एवढा पोर्शन तुमचा वाचून जातो, सेम जर असेल तर. ठीक आहे. असं बघा. सो आपल्याजवळ प्रिन्सिपल अमाऊंट आहे. प्रिन्सिपल ऑलवेज 100% आहे चॅप्टरमध्ये, आणि 100% म्हणजे किती झाले आपले, 5,000. आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे, 25.44%. म्हणजे किती, समजा सरळ तो x = 5,000 × 2544/100 है ना. आणि हे पॉईंटचे 2 झिरो सुद्धा मी घेतले आहे, ते घेऊन घेतो खाली. ठीक आहे. सो हे 3 0 कॅन्सल होतील. हा 5 2 10 आणि 2544/2. तर 1 2 2 4 2 7 14 2 2 4. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट किती पे करणं आहे, ₹1272 याच्यावर जो लागेल तो काय लागेल, इंटरेस्ट लागेल, कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. समजलेलं आहे. तर आपलं जे प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली ते तेवढं जे आहे तुम्हाला समजायसाठी आहे. प्रॉब्लेम आपलं इथून स्टार्ट व्हायला पाहिजे, जिथं आपण डायरेक्टली पोहोचू शकतो. 12चे डबल 24, 12चा वर्ग 144/100 म्हणजे 1.44. तर 24 + 1.44 म्हणजे 25.44. तर इथून तुम्ही प्रॉब्लेमला स्टार्ट करू शकता. तर विदिन 30 to 40 सेकंडमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. इथे बघा आता, मनी इज डिपॉझिटेड सम मनी इन अ बँक ॲट द रेट ऑफ 6% पर ॲनम फॉर 2 years ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट. हाऊ मच मनी वॉज डिपॉझिटेड इफ ही गेट्स ₹11,236 ऑन मॅच्युरिटी. ठीक आहे. म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याजवळ आहे. तर टोटल अमाऊंट भेटलेला 11,236. रेट ऑफ इंटरेस्ट जर तुम्ही बघितला तर 6% पर ॲनम आहे. आणि टाईम पिरियड जर बघितला तर 2 yearsचा आहे ना. म्हणजे सम मनी ॲट द रेट ऑफ 6% फॉर 2 years. ठीक आहे. तर आपल्याला, आणि प्रॉब्लेम आहे कंपाऊंड इंटरेस्टचा. आता कंपाऊंड इंटरेस्ट जर तुम्ही बघितलं तर मी जसं सांगितलं, बीचा किती, 100 म्हणजे 0.36 म्हणजे ते झालं 12.36. तर हे जर करत असेल तुम्ही
सरळ किती येऊ अदरवाइज ए है ना 6 100 यालाही तुम्ही जर सॉल्व केलं तर हे किती होऊन जाईल 12.36. तर एक तर डायरेक्ट असे पोचा नाही तर मग हे ठीक आहे. सो आता आपल्याजवळ जे आहे ते टोटल अमाऊंट. आता टोटल कशी असते जो भेटला इंटरेस्ट तर प्रिन्सिपल ऑलवेज 100%, इंटरेस्ट भेटला 12.36. तर 100 अधिक 12.36 किती रे तर 112.36% म्हणजे किती झाले आपल्यासाठी 11,236. टोटल अमाऊंट आहे आपल्याजवळ पर्सेंटेजच्या स्वरूपात. टोटल अमाऊंट झाली 112.36 आणि रुपीच्या स्वरूपात झाली 11,236. आपल्याला काढायची आहे प्रिन्सिपल अमाऊंट. तर प्रिन्सिपल अमाऊंट ऑलवेज किती 100%. 100% मीन्स हाऊ मच है ना. सो एक्स इज इक्वल्स टू 11,236 गुणेला 100 अजून पॉईंटचे 2 0 वर टाकून देतो खालच्या संख्येचे येणारे आणि खाली काय होऊन जाते 112.36 आहे पॉईंटचे 2 0 वर टाकून देतो. तर ही अमाऊंट सरळ सरळ काय होऊन जाते कॅन्सल. तर उरले किती 10,000 म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती होती 10,000 रुपये. किती रुपये उधार दिले असतील आपण 10,000 रुपये उधार दिले असतील किंवा घेतले असतील. तर अशा प्रकारे जे आहे ते सॉल्व झालेलं आहे. ठीक आहे क्लिअर करू याला. ठीक आहे तर आपण डायरेक्टली तिथून सुरुवात करायला पाहिजे. हे सर्व मी तुम्हाला सांगितलं समजायसाठी तुमचं घेत आहे तर तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट. नेक्स्ट बघा an amount of rupees 10,000 is taken as a loan by Amit at a compound interest changing 5% for first year, 10% for second year and 20% for third year. What is the total interest to be paid by Amit after 3 years? An amount of rupees 10,000 is taken as a loan म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे आपली 10,000. ठीक आहे बाय अमित ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट. कोणता इंटरेस्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि चेंज होत आहे. पहिल्या वर्षीसाठी 5%, दुसऱ्या वर्षीसाठी 10%, तिसऱ्या वर्षीसाठी 20%. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट टू बी पेड बाय अमित आफ्टर 3 इयर. म्हणजे फक्त इंटरेस्ट काढायचा आपल्याला. कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ 3 इयर आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याजवळ आहे तर आपण काढू शकतो. तर आता लक्षात घ्या इथं कंपाऊंड इंटरेस्ट आपण ए प्लस बीचा फॉर्म्युला बघितला तो 2 वर्षासाठी होता. आता 3 वर्षासाठी काय तर ए प्लस बी प्लस सी प्लस ए बी सी अपॉन 1000 है ना. तर असं जे आहे आपल्याला वाटते पण असं नाही आहे. 3 वर्षासाठी सरळ सरळ काही फॉर्म्युला नाही आहे है ना. आपल्याला असं वाटतं नाही तर 2 वर्षाचं होतं तर ए प्लस बी होतं 3 वर्षाचं असेल तर ए बी सी असेल 4 वर्षाचं असेल तर ए बी सी डी असेल. पण असं नाही आहे. आपल्याला 2-2 वर्षाचं सॉल्व करायचं आहे. म्हणजे 5%, 10% आणि 20%. तर पहिले या दोघांचं कॅल्क्युलेशन येते. ठीक आहे मग या दोघांच्या कॅल्क्युलेशनची जी व्हॅल्यू येईल ते तिसऱ्यासोबत येईल. बघून घ्या लागलं एक वेळा डिटेलमध्ये. तर कंपाऊंड इंटरेस्टमध्ये पहिल्या वेळेला हा ए झाला हा बी झाला म्हणजे आपण म्हणू शकतो 5 अधिक 10 प्लस 5 गुणिले 10 भागेला किती 100 है ना. तर 10 आणि 5 15 झाले. हे हा 0 0 कॅन्सल. हा 5 2 10 म्हणजे 0.5 होतं हा. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही आलं 15.5 म्हणजे याचं जे आन्सर आलं ते आलं 15.5. मग 15.5चं कॅल्क्युलेशन याच्यासोबत अजून एक वेळा फॉर्म्युल्यामध्ये लावून कंपाऊंड इंटरेस्टचं. ठीक आहे म्हणजे 15.5 अधिक 20 प्लस 15.5 गुणेला 20 भागेला किती 100. तर 15.5 अधिक 20 किती रे 35.5 होऊन दिला. ठीक आहे प्लस इथं जर बघितलं तर 20 पंचे 100 5 त्रिक 15 5 एक 5 म्हणजे 38.6 होतो तो. किती होऊन जातो 38.6 पूर्ण कॅल्क्युलेशन. म्हणजे टोटल इंटरेस्ट आपल्याला किती भेटणार. ठीक आहे 38.6 एवढा आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे. मग आपल्याला माहीत आहे प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याजवळ आहे. प्रिन्सिपल अमाऊंट 100% म्हणजे 10,000. प्रिन्सिपल अमाऊंट 100% म्हणजे किती 10,000. तर आपल्याला काढायचा आहे कंपाऊंड इंटरेस्ट तर तो आहे 38.6%. तो म्हणजे किती तर एक्स बरोबर 10,000 गुणेला 386. मी सरळ पॉईंटचा 0 खाली घेऊन घेत असतो. ठीक आहे तर पॉईंट नंतर एक डिजिट आता 1 0 खाली घेऊन घेतला. खाली 100 येणार होता तर पॉईंटच्या 0मुळे 1000 झाले. तर हे 3 0 3 0 कॅन्सल. 386 गुणेला 10 म्हणजे किती रे 3860 3,860 रुपये. तर असं जे आपला आन्सर आलेला आहे. एक हाही प्रकार आहे याला करण्याचा. ठीक आहे एक दुसरा प्रकार सांगतो.
हे आलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या जायला. नेक्स्ट बघा, दुसरा, आता जर आपल्याजवळ टोटल अमाऊंट 10,000 रुपये आहे तर आपल्यासाठी एक सोपा पोर्शन आहे. जर अमाऊंट 10,000 आहे तर याच्या जागी 11,236 किंवा 15,840 असं काही जर असतं तर कदाचित थोडं भारी गेलं असतं. पण इथून आपण डायरेक्ट काढू शकतो. बघा, 10,000वर पहिल्या वर्षी इंटरेस्ट भेटत आहे 5%. तर 10,000चे 5% किती होतात रे? 500. कारण 10% होतात 1000, तर 5% किती? 500. म्हणजे आपल्याला नेक्स्ट इयर पे करायचे असते तर किती करावं लागले असते? 10,500 रुपये. पुढल्या वर्षी याच्यावर अजून 10% इंटरेस्ट लागते जर नाही परत केले तर. आणि आपल्याला माहिती आहे आता इंटरेस्टवर इंटरेस्ट लागते, म्हणजे 10,500वर 10% लागेल तर किती होतील ते? 1,050 सरळ सरळ, ठीक आहे. तर 1,050 जर याच्यात ॲड केले तुम्ही तर 11,550 होईल. तर किती होऊन जाईल? 11,550. आणि जर इथंही पे नाही केले तर ह्याच्यावर अजून किती लागणार आहे? 20%. तर आपल्याला हे 10%, 5%, 20% पटकन काढता येतं. तर 10% बघितलं तर याचे 1155 होतील. 20% जर बघितले तर 2310 होतात. 1155चे डबल 2310. तर याच्यात ॲड करा तर 0, 5 आणि 1 6, 5 आणि 3 8, हा 3 आणि हा 1, 13,860. तर 13,860 मध्ये 10,000 आपलेच आहे, म्हणजे वरचे किती लागले? 3,860 रुपये. तर एक हाही पर्याय आहे, ए पण बी नसेल लावायचं. पण हे कधीसाठी आहे? जर ही अमाऊंट अशा प्रकारे असेल आणि हे इंटरेस्ट अशा प्रकारे असतील 5, 10, 20, त्याच्या जागी जर 7 असता, 9 असता तर मग आपलं प्रॉब्लेमॅटिक थोडंसं इथं गेलं असतं, ठीक आहे. तो हा सेकंड वे होता याला सॉल्व्ह करण्याचा. नेक्स्ट बघा काय म्हणते, फाइंड द डिफरन्स बिटवीन द सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम ऑन अ प्रिन्सिपल ऑफ ₹2,000 फॉर 2 इयर. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमधला काय काढायचा आहे? डिफरन्स, ठीक आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5% अँड प्रिन्सिपल ऑफ ₹2,000, म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला 2,000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5% पर ॲनम आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टमधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. दोन्ही किती आहे? 2 वर्षासाठी, है ना. टाईम पिरियड किती आहे? 2 वर्ष, ठीक आहे. तर आता जर तुम्ही बघितलं सिम्पल इंटरेस्टच्या बाबतीत तर पहिल्या वर्षाला 5%, दुसऱ्या वर्षाला 5%. तर 5% आणि 5% किती झाला? 10%. आणि जर तेच आपण बघितलं कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येते 10.25. म्हणजे 5 आणि 5 10, 5 गुणिले 5 25, है ना. 5चे डबल 10, 5चा वर्ग 25 भागायला 100 म्हणजे 0.25. तर 10 अधिक 0.25 किती? 10.25. म्हणजे 2 वर्षाचं सिम्पल इंटरेस्ट भेटेल 10%, कंपाऊंड इंटरेस्ट भेटेल 10.25%. या दोघांमधला जर डिफरन्स काढला तर तो येते 0.25%. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट जर केला तर 0.25 म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे? प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याजवळ आहे 100% म्हणजे किती आहे आपल्याजवळ? 2,000 रुपये, है ना. तो x इज इक्वल्स टू 0.25 गुणिले 2,000, तर सरळ 20 गुणिले 25 होतील ते, है ना. हे 2 0 हा पॉईंट काढण्यासाठी निघून जाईल. भागेला किती राहील रे? 100. तर 20 पंच 100, 5 5 25. म्हणजे एवढ्या अमाऊंटवर 2 वर्षात किती रुपयाचा फरक पडते? 5 रुपयाचा, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 2 वर्षाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. असं पटकन आपण करू शकतो याला. याचा एक फॉर्म्युला पण येतो बुक्समध्ये, पण तो फॉर्म्युला थोडासा कठीण जातो, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इफ द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ सम ऑफ अमाऊंट ॲट 20% पर ॲनम फॉर 3 इयर्स इज ₹48. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ 3 इयर अँड सिम्पल इंटरेस्ट ऑफ 3 इयर यांच्यातला डिफरन्स दिलेला आहे आपल्याला 48 रुपये, ठीक आहे. आणि प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला काढायचा आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 20% पर ॲनम. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 20% पर ॲनम. आता जर तुम्ही सिम्पल इंटरेस्ट बघितला, 3 वर्षाचा सिम्पल इंटरेस्ट सरळ 60% लागेल. एका वर्षाला 20%, तर 3 वर्षाला 60% सरळ. आणि कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत जर बघितलं तर लक्षात घ्या, एक वेळा आपण फॉर्म्युला लावू. 20 20 20 3 वेळा लागणार आहे. तर 20चं 2 वेळा कॅल्क्युलेशन केलं तर 44 येते. म्हणजे 44 अधिक 20 प्लस 44 गुणिले 20 भागेला किती रे? 100, ठीक आहे. तर हा झाला 64, है ना. हा 20 पंच 100, 5 8 40, 5 8 40, म्हणजे हा 8.8 होतो. तर याचा जर तुम्ही केलं तर हा येतो 72.8%. किती आला हा? 72.8%. म्हणजे सिम्पल इंटरेस्ट 3 वर्षाचा भेटतो 60%, हा भेटतो 72.8%. या दोघांचं जर मायनस केलं तर तो येतो 12.8. कितीचा फरक पडतो? 12.8चा.
आणि 12.8 म्हणजे 48 असा आपल्याला दिलेला आहे डिफरन्स. दोघांच्यात इंटरेस्टमधल्या 3 वर्षाचा डिफरन्स किती आहे? 48 रुपये. काढायची आहे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजे 100%. प्रिन्सिपल अमाऊंट किती राहते? ऑलवेज 100% म्हणजे किती? तर इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्ही x बरोबर 48 गुणेला 100 आणि पॉईंटचा 10 वर भागेला येऊन जाईल 128. ठीक आहे. सो पॉईंटचा 10 वर ॲडजस्ट केलेला आहे. 4चा भाग दिली तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 2 8. ठीक आहे. अजून जर दिला तर 4 3 12, 4 8 32 है ना. आणि इथं जर 3चा 8चा दिला तुम्ही तर सरळ 125 होतात. 125 तरी किती होऊन जातील? 375. म्हणजे यांचा 3 वर्षाचा डिफरन्स किती रुपयाचा येईल? 375. तर अशा प्रकारे 2 वर्ष आणि 3 वर्षासाठी प्रॉब्लेम येतात. याच्यावर फॉर्म्युले पण आहेत, पण फॉर्म्युल्यापेक्षा हे जे आहे ते बेटर जाते, कारण फॉर्म्युला कन्फ्युजिंग आपल्यासाठी होऊ शकतं. ठीक आहे. तर बाकीचे जे प्रॉब्लेम आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू. तोपर्यंत थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.